नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। तर मित्रांनो, अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी ग्रामपंचायत आली धावून, अशा प्रकारचा हा अतिशय इंटरेस्टिंग आणि एक चांगला असा मजेशीर प्रकरण आहे। परंतु याच्यामध्ये हा मजेशीर प्रकरण फक्त कोणासाठी आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मजेशीर आहे, किंवा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच किंवा हे अधिकारी पदाधिकारी यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि मजेशीर विषय असू शकतो। परंतु सर्वसामान्यांसाठी अतिशय अन्यायकारक आणि त्यांची पिळवणूक करणारा असा हा प्रकरण आहे। तर मित्रांनो, हा प्रकरण नेमका काय आहे? या प्रकरणासंदर्भात जवळजवळ मी 10 माहिती अधिकार अर्ज केलेत। 5 माहिती अधिकार अर्ज ग्रामपंचायतीने टाकलेत आणि 4-5 माहिती अधिकार अर्ज जे तलाठी ऑफिसला टाकलेले आहेत। नेमकी हा प्रकरण तरी घडला काय? अनधिकृत बांधकामावरून अशा प्रकारचा काय प्रकरण घडला की एवढी मोठी भूमिका घ्यावी लागली, आणि यातून नेमकं साध्य काय होणार आणि कशा प्रकारे हा न्याय मिळणार आहे? तर थोडक्यात हे प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। मागे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा, अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी धावून आली ग्रामपंचायत। तर मित्रांनो, या हेडिंगवरनं तुम्हाला समजतंय की ग्रामपंचायत काय करायला लागली की अनधिकृत बांधकाम तोडायला आलेली आहे। तर कोणत्या बेसिसवरती तोडायला आलेली आहे, कोणत्या आधारे, कशाच्या आधारे ती तोडायला आलेली आहे, कोणत्या कायद्यानुसार ग्रामपंचायतीला ते अधिकार दिले की ते अनधिकृत बांधकाम तोडू शकते, तर याचा कोणताही बेस त्यांच्याकडे नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर बघा, मजेशीर तुम्हाला मी जे म्हणलं की नेमकी खरेच ही मजेशीर गोष्ट असू शकते की बघा कोण कोण आले, हा अनधिकृत बांधकाम तोडायला कोण कोण आले? तंटामुक्ती समिती। तर मुळात हे तंटामुक्ती समितीकडे अशा प्रकारचे अधिकार आहेत का? तर त्याच्यानंतर सरपंच, सदस्य किंवा ग्रामस्थ काही आले। त्याच्यानंतर कोतवाल आला नोटीस घेऊन, हाती नोटीस घेऊन आला। तर ती कोतवाल नोटीस हाती घेऊन कसा काय आला, कोणत्या नियमानुसार आला, नेमकी हे अधिकार त्याच्याकडे कोणी दिले आणि कोणत्या महसुली कायद्यानुसार दिलेले आहेत? तर बघा, तलाठी उपस्थिती लाभली, तलाठीची उपस्थिती लाभली। अशा प्रकारचं हे बांधकाम तोडायला तलाठी सुद्धा उपस्थित राहू लागला तिथं। परंतु तो कसा आला उपस्थित, त्याला कोणी आदेश दिले असं उपस्थित राहण्यासाठी? तर बघूया, पोलीस पाटील हजर झाला। या ठिकाणी पोलीस पाटील सुद्धा हजर होता, काही ग्रामस्थ सुद्धा हजर होते। तर बघा, या ठिकाणी जो कोणी व्यक्ती आहे ज्याचं बांधकाम तोडलं गेलं, जो कोणी ग्रामस्थ आहे, जो कोणी पीडित व्यक्ती आपण म्हणतो ज्याच्यावरती अन्याय झाला, त्याला कोणताही लेखी कळावा दिलेला नाही। त्याच्यानंतर कोणत्या कायद्यानुसार ही सगळी लोक आली? मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे यांनी ही एवढी मंडळी आली, ही अधिकृत मंडळी आहे सगळी, यातली बहुतेक लोकप्रतिनिधी आहेत आणि बहुतेक शासकीय कर्मचारी आहेत। तर याच्यामध्ये ते कोणत्या कायद्यानुसार आले? आता या ठिकाणी बघा, सरपंच आला किंवा ग्रामपंचायतचा रोल याच्यामध्ये मोठा दिसतोय। ग्रामपंचायत हद्दीतला घडलेला हा प्रकरण आहे। तर ग्रामपंचायत अधिनियमातील कोणत्या कलमामध्ये हा अनधिकृत बांधकाम तोडण्याची तरतूद आहे आणि ती कशी प्रोसिजर फॉलो करतात, तर हे नेमकं काय आहे? तर बघा, त्याच्यानंतर महसुली कायदा, या ठिकाणी कोण आलेला आहे? तलाठी आलेला आहे। तलाठी कसा येतो? तो महसूलनुसार येतो। तर तो कोणत्या महसुली कायद्यानुसार आला? तर त्याच्यानंतर तंटामुक्ती समितीसुद्धा आली। आता तंटामुक्ती समितीला कामच काय, तर ह्याच्यामध्ये नाव म्हणजे काय, तंटामुक्त करणे। आणि तंटामुक्ती समितीला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे अधिकार दिलेले आहेत का कोणत्या नवीन नियमानुसार? तर हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि या संदर्भात सगळा पाठपुरावा करावा, आणि जेणेकरून ही सगळी जी मंडळी आली होती, सगळी गोळा झाली होती, या माणसाने आपला जो ज्याच्यावरती अन्याय झाला त्यांनी प्रतिकार केला, त्यांनी विरोध केला त्या गोष्टीचा। परंतु हे टीमवर्क, याला म्हणतात टीमवर्क। भले एखादी चुकीची गोष्ट असली, तुम्ही मॉब घेऊन गेला तर 100% ती साध्य होणारच, आणि तशा प्रकारचं साध्यसुद्धा झालं। या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो बघा, हे अनधिकृत बांधकाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे हे कोणत्याही कागदावर प्रूफ झालेलं नाही की कोर्टाकडनं नोटीस आले किंवा काही गोष्टी घडल्या, असं काहीच नाही। बघा, हे बांधकाम केलेलं आहे, हा ठिकाणी हा घराचा जोता आहे। तर या जोत्याला या ठिकाणी संरक्षण म्हणून किंवा पावसाळ्यामध्ये ओल मारतो वरती, तर म्हणून हा एक कट्टा बांधलेला होता, या ठिकाणी तुम्हाला दिसतोय फोटोमध्ये। तर हा अनधिकृत आहे असं कोणाचं म्हणणं आहे? तर मगाशी मी जी मंडळी सगळी तुम्हाला दाखवली त्यांचं म्हणणं आहे की हा अनधिकृत आहे, आणि म्हणून ते सगळे आले होते। आले तर आले सगळे, यांच्याकडे कोणताही कागद आहे काय नाही, असेच आले, तोडून टाकला आणि गेले। तर मित्रांनो, त्याच्यानंतर जी आपली प्रक्रिया सुरू झाली ती म्हणजेच काय, तर माहिती अधिकार अर्ज। या संदर्भात मी एक 10 माहिती अधिकार अर्ज केलेले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक माहिती अधिकार अर्ज तुम्हाला दाखवणार आहे, कारण की व्हिडिओ जास्त मोठ्या होतात, मग मोठ्या व्हिडिओ कोण बघत नाही। तर मित्रांनो, अशाच पुढं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सगळे माहिती अधिकार अर्ज दाखवणार आहे। त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की तंटामुक्ती समितीची कार्य कशी मागितलेली आहेत, त्यांची कामं, नेमकं याच्या संदर्भात एक माहिती अधिकार अर्ज केलेला आहे।
ग्रामपंचायत संदर्भात केलेलं आहे, कोतवाल संदर्भात केलेलं आहे, कोतवालची कामं काय आहे, त्याच्यानंतर तलाठी संदर्भात आपण केलेलं आहे, पोलीस पाटील संदर्भात आपण केलेलं आहे आणि असे काही माहिती अधिकार अर्ज आपण केलेले आहेत. माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ते करतात काय याचा सुद्धा माहिती अधिकार अर्ज आपण केलेला आहे, जेणेकरून हे म्हणतात की ॲज अ रूल्स हे नियमानुसार आलेले माणसं आहेत, मग हे स्वतः रूल्स किती फॉलो करतात आणि याने अजूनपर्यंत कोणते रूल्स फॉलो केलेले आहेत याची माहितीसुद्धा घेणे आपल्याला खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण बरेचसे माहिती अधिकार अर्ज केलेले आहेत. त्यातीलच एक माहिती अधिकार अर्ज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मागे बघाल तर केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये आपला हा अर्ज आहे, माहिती अधिकार अर्ज आहे. 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला इथे लावायचा आहे. अर्जदार जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर तो स्टॅम्प भरायची त्याला काही गरज नाही, त्याला माफ होते. रेशन कार्डाची झेरॉक्स जर जोडली तर काम होऊन जातं. प्रति माननीय जनमाहिती अधिकारी, या ठिकाणी हा जनमाहिती अधिकारी हा अर्ज आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये दाखल करायचा आहे. तर माननीय कोण येणार? माननीय ग्रामसेवक, माननीय ग्रामसेवक किंवा या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी, सध्या आता त्यांना ग्राम विकास अधिकारी म्हणतात, विकास अधिकारी. पत्ता या ठिकाणी कोणता पट्टा असेल तो या ठिकाणी ग्रामपंचायतीने टाकायचा आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे, ईमेल ID सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बघा, माहितीचा विषय आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामाचे कामांबाबत हे आपला माहितीचा विषय आहे आणि त्या कामांबाबत आपल्याला माहिती पाहिजे. तर पुढे बघा, आवश्यक असलेल्या माहितीचे तपशील व कालावधी पुढील प्रमाणे. ज्या कालावधीमधील पाहिजे तो कालावधी काय आहे तर कालावधी आपण लिहायचा आहे 2021 पासून ते आज तागेतपर्यंत, म्हणजे आजच्या तारखेपर्यंत जेव्हा आपण हा माहिती अर्ज केले तेव्हापर्यंत. तर बघा, काय आहे, आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामाविषयी आलेल्या तक्रारी याची माहिती छायांकित प्रतीत साक्षांकित करून मिळावी. त्यानंतर दुसरा काय आहे, सदर अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया याची माहिती छायांकित प्रतीत साक्षांकित करून मिळावी. आता याच्याने काय साध्य होणार आहे? एक तर याच्यामध्ये काय की अनधिकृत बांधकामाविषयी आलेल्या जेवढ्या तुमच्या ग्रामपंचायतीमधील जेवढ्या काही तक्रारी असतील किंवा जेवढं अनधिकृत बांधकाम झाले त्याच्याविषयी काय आलं असेल तर या ठिकाणी ती माहिती मिळेल. त्याच्यानंतर सदर अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याची प्रक्रिया, म्हणजे ग्रामपंचायत अधिनियमामध्ये अशी कोणती तरतूद असेल तर आपल्याला ती मिळेल. नाहीतर इथं काय होईल, माहिती उपलब्ध नाही. आता माहिती उपलब्ध नाही असं जर आपल्याला उत्तर या माहिती अधिकारात मिळालं तर सरपंच या ठिकाणी आलाच कसा काय, तंटामुक्ती समिती आली कशी काय, याचं उत्तर त्यांना आपल्याला विचारता येईल की अधिनियमामध्ये तरतूद नसताना तुम्ही कशी काय आला इथं, नक्की हा प्रकार काय आहे. तर बघा, माहिती टपाला न्यावी की व्यक्तिशः या ठिकाणी आपण इथं टाकायचं आहे. 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपण या ठिकाणी लावलेला आहे. दिनांक, ठिकाण आणि अर्जदाराची सही करून हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपल्याला सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, हा अर्ज सबमिट केल्याच्या नंतर थोडेसे त्यांचे धाबे दणाणतील. अजून अशा प्रकारचे आपण जवळजवळ ग्रामपंचायतीसाठी 4 अर्ज तयार केलेले आहेत आणि तलाठीसाठी स्पेशल 4 अर्ज आहेत. त्या सगळ्या अर्जांची माहिती मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. हा भाग आपण इथं संपवतो, भाग 1 म्हणून, आणि भाग 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याच प्रकरणासंदर्भातील. त्यामध्ये आपण निव्वळ माहिती अधिकार अर्जाविषयी माहिती घेऊया. हा प्रकरण काय आहे याच्या संदर्भात तर आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली. तर भाग 1 हा झाला. भाग 2, भाग 3 अशी जवळजवळ जेवढे मी काय माहिती अधिकार अर्ज केलेले आहेत त्याची जवळजवळ 7 ते 8 भाग या व्हिडिओच्या पाठोपाठ सलग आपण या ठिकाणी अपलोड करू, जेणेकरून नागरिकांना सुद्धा कळेल की आपला पॉईंट ऑफ व्ह्यू नेमकी काय असणार आहे, अधिकाऱ्यांची जबाबदारी काय आहे आणि त्या सामान्य व्यक्तीवर जो अन्याय झाला आहे तो कशा प्रकारे त्या अन्यायाला आपण वाचा फोडू शकतो. असे प्रकार सर्रासपणे गाव लेवलला घडत असतात आणि असे प्रकार घडल्याच्या नंतर काय करावं ह्या नागरिकांच्या मनामध्ये शंका असते, कुशंका असते. कशा प्रकारचं ड्राफ्टिंग असलं पाहिजे असे सुद्धा प्रश्न असतात. तर तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.